आई, टीचरला माझी जागा बदलायला सांग ना ग. आता काय झालं वैष्णवी? ते काही नाही, तू सांग फक्त. पण टीचरला काय कारण सांगायचं ते तर कळू दे मला. अगं, माझी बेंच पार्टनर आहे ना, कोण? स्पृहा? अगं ती मला दात पडकी म्हणाली. मग तेव्हा तुला राग आला की वाईट वाटलं? राग येणार नाही का ग? हवं तर आर्याला विचार. हो काकू, मी ऐकलं. बर, मग तू काय केलंस बरं? मी तिच्याशी बोललेच नाही. मागच्या आठवड्यात तिचाही दात पडला होता ना? हो काकू, तिलाही तेव्हा अनिशने चिडवलं होतं. हो आई, पण मी नाही ना चिडवलं. हे बघ, तुला दात पडकी, खिडकी असं कोणी चिडवलं तर ते मनावर नाही घ्यायचं, कारण या वयात सगळ्यांचेच दात पडतात. आई, मग अशा वेळी काय करायचं? एखाद्याने आपल्याला चिडवणे, नावे ठेवणे याला एखाद्या फुग्याप्रमाणे समजायचं, आणि फुग्याची बांधलेली दोरी सोडली की काय होतं बरं? फुग्यातली हवा मग निघून जाते. बरोबर. अशा मुलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं, आणि जर का आपल्या मनामध्ये वाईट विचार आले तर आपल्यामध्ये कमी काय आहे याच्यापेक्षा आपल्यामध्ये छान काय आहे याचा विचार करायचा. कळलं का वैष्णवी ताई? आणि जर का समस्या आल्याच तर 9226074767 या नंबरवरच्या समुपदेशक ताईंची मदत घ्यायची. लक्ष द्या हो स्वतःकडे, वाढीच्या या वयामध्ये. हसा, खेळा, अलबट सरबट खाऊ नका. हसा, खेळा, अलबट सरबट खाऊ नका.